भूगोल जुने पुस्तक इयत्ता 4 प्रकरण 9 महाराष्ट्र वन संपत्ती व प्राणी संपत्ती. वन संपत्ती. सदाहरित वने. ज्या भागात 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य होतो त्या भागात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. अशा प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात. सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने आढळतात. वृक्षांची विविधता जास्त आढळते. नाग, चंपा, जांभूळ, फणस, तेल्याताड इत्यादी प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू या वनस्पती येथे आढळतात. निमसदाहरित वने. 1000 ते 3000 मिमीपर्यंत होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. विविधता सदाहरित वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात ही वने आढळतात. येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदम, शेवरी इत्यादी वृक्ष प्रमुख आहेत. आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. पानझडी वने. ज्या भागात 600 ते 1000 मिमी पर्जन्य होतो अशा भागात पर्जन्यमान कमी असते. वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात, गळून पडतात. कोकण सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगर रांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. झुडपी व काटेरी वने. 600 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने ही वने आढळतात. या वनांतील वनस्पतींमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून यासाठी वनस्पतींचे पाने लहान असतात तसेच त्या काटेरी असतात. पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही वने हमखास आढळतात. या वनात बाभूळ, बोर, निवडुंग, खैर इत्यादी आढळतात. खारफुटी वने. पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटी वने आढळतात. क्षारयुक्त मचूल पाणी असलेल्या भागात आहेत. या वनांमुळे सागर किनारपट्टींचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते. जलचरांना आश्रय मिळतो. वनांचे महत्त्व. हवेत गारवा राहतो, जमिनीची धूप थांबते, पाणी मुरण्यास मदत होते, प्रदूषण पातळी कमी असते, वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान आहेत. उत्पादने मिळवता येते. वन संवर्धन. वनांचे रक्षण व जोपासना करणे म्हणजे वन संवर्धन होय. माळरानावर, डोंगर उतारावर, टेकड्यांवर, घराशेजारील मोकळ्या परिसरात, रस्ते व लोहमार्गांच्या दुतर्फा झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. प्राणी संपत्ती. दाट वने असलेल्या भागात प्राणीजीवन समृद्ध असते. त्या मानाने वनस्पती विविधता कमी असल्याने भागात प्राणीजीवनाची विविधता मर्यादित आढळते. महाराष्ट्रात सदाहरित व निमसदाहरित वनात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. पानझडी वनात तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशात हरित, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनांच्या भागात साळींदर, ससा, हरिण, तरस इत्यादी प्राणी असतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातींचे सर्प आढळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षी वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनात माळढोक हा पक्षी आढळतो. हा पक्षी आता दुर्मिळ होत आहे. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल, हिरवे कबूतर हा आपला राज्यपक्षी आहे. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे. देवराई. पश्चिम महाराष्ट्र व सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेली अशी काही वनक्षेत्रे आहेत. या वनक्षेत्रांच्या अंतर्गत भागात छोटेसे देऊळ असते. या देवळाच्या आसपासच्या भागांतून वृक्षतोड करण्यास सामाजिक बंदी असते. देवराई हा महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.